नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोडच्या भूसंपादन संदर्भात एक अपडेट बघणार आहोत। पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया ही जानेवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। काय आहे अपडेट? तर मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे। राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या या रिंग रोड प्रकल्पातील बाधित गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून गावनिहाय सुनावणी प्रक्रियेद्वारे भूसंपादनाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नवीन वर्षात प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत। पूर्व भागात मावळ मधील 11, खेड मधील 12, हवेलीतील 15, पुरंदर मधील 5 आणि भोर मधील 3 गावांचा समावेश आहे। तर पश्चिम भागात भोर मधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळ मधील 6 गावांचा समावेश आहे। या प्रकल्पासाठी एकूण 695 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे। त्यानुसार जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया देखील पार पडली आहे। या प्रकल्पाचा खर्च सुमारे 22,000 कोटी रुपये असणार आहे। तर राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रिकेत 1,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। यासाठी 10,200 कोटी रुपये रस्ते महामंडळाला कर्ज देण्यास हुडकोने नुकतीच मान्यता दिली आहे। भूसंपादनापोटी द्याव्याच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून गरज पडल्यास हुडकोकडून वाढीव तरतुदीनुसार अधिक रकमेबाबत मागणी करण्यात येणार आहे। महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यातील वाहतुकी दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून हाती घेण्यात आलेल्या या वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बाधित होणाऱ्या सर्व गावांची मूल्यांकन प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। तसेच बाधित गावांची निवाडा प्रक्रिया सुरू असून त्याची प्रांतनिहाय सुनावणी देखील सुरू आहे। त्यानुसार भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। जानेवारीपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करणार आहे। यासोबत समांतर पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून गावनिहाय सुनावणीद्वारे भूसंपादन सुरू झाले आहे। त्यामुळे नव्या वर्षाच्या आगमनासोबत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। भूसंपादन संदर्भात आपल्याला अजून माहिती ही हवी असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। त्या ठिकाणी आपण असे अपडेट हे टाकत असतो। त्याची लिंक ही व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पुणे रिंग रोड साठी रस्ते महामंडळ जानेवारी अखेरपर्यंत निविदा काढणार अशी चिन्हे दिसत आहे। जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून राज्य सरकारकडून पुरवणी अर्थसंकल्पात 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।